गटामध्ये सुद्धा सर्व विद्यार्थ्यांनी फक्त 7वीच्याच नव्हे तर खालून लहान गटापासून पूर्ण मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी सुद्धा करायचे आणि नेहमी तुम्हाला एक सुविचार मी आल्यानंतर सांगितलं होतं की ज्याचा वर्तमान काळ प्रयत्नामध्ये आहे त्याचा भविष्य काळ कसा आहे. मित्रांची साथ संगत शिक्षकांचे मार्गदर्शन हे कायम आपल्या हृदयात कोरलं जाईल. पुढील वाटचालीस सर्वांना खूप शुभेच्छा. अश्रू नाही असू देऊन निघूया नव्या स्वप्नांना रोशन करूया. डोळ्याने आकार देऊन सुंदर अशी मडके बनवतो त्याप्रमाणे या शाळेतील प्रत्येक शिक्षकांनी आम्हाला सुंदर असे घडवले. त्यांनी आमच्यावर उत्तम संस्कार केले. आमचे काही तरी चुकले तर त्यांनी आम्हाला समजावून सांगितले. थोर कार्य गुरु प्रेमळ गुरु दार जडते चारुणी भार न्यावयाच पहिलं पार एकमेव गुरु पाय गुरवे नमः. देवाला लई काम देव जाईना घरोघरी आईला देते नेमून त्याने केली ओ बरोबरी. गुरु आई सहाय्य करी घेई ज्ञानाची जबाबदारी. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ईश कृपा बिन गुरु नाही गुरु बिना नाही ज्ञान बिना आत्मा नाही गावही वेद पुराण. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंदनीय गुरुजन वर्ग उपस्थित बंधू भगिनींनो, खरं तर ज्या प्रसंगाची कल्पनाच करवत नाही तोच प्रसंग आज या क्षणी येऊन ठेपला आहे. भाषण म्हटलं की प्रत्येक वेळी हिरिरीने बोलणारे मी अबोल बनते की काय असे वाटू लागले आहे. परंतु मला माझे वियोगाचे दुःख बाजूला सारून माझी शाळेविषयीची कृतज्ञता व्यक्त करावी लागेल. आजही आठवतो मला शाळेचा तो दिवस. सारे कसे नवे ही शाळा, शाळेचा परिसर, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, मित्रमैत्रिणी हे माझ्यासाठी अनोळखी होते. मी DS कांबळे सर यांचा पंचांगावरून काटेरी वाचून गोड असणारा स्वभाव खूप आवडला. मी त्यांच्याकडून मोलाचे धडे घेतले. मी या शाळेत जो हेतू घेऊन आले होते तो खरोखरच सार्थ झाला असे मला वाटते. सर्व शिक्षक व मॅडम यांनी मला आई वडिलांप्रमाणे प्रेम दिले ते मी कधीही विसरणार नाही. सर्व शिक्षक मुलांची जी काळजी घेतात ती पाहून घरची कधीही आठवण आली नाही. सर्व शिक्षकांनी मला जे ज्ञान पाजले ते मी कधीही विसरणार नाही. मी सदैव त्यांची ऋणी राहील. जाता जाता शेवटी एवढंच म्हणेन, निरोपाचा क्षण नाही शुभेच्छांचा सण आहे. निरोपाचा क्षण नाही शुभेच्छांचा सण आहे. पाऊल बाहेर पडताना रेंगाळणारे मन आहे. पाऊल बाहेर पडताना रेंगाळणारे मन आहे. प्रोत्साहन दिले. आमच्या वर्गाचे वर्ग शिक्षक म्हणजे श्री PS कांबळे सर हे शिस्तप्रिय असल्यामुळे आमच्या वर्गाला शिस्त लागली. वर्गात एकता निर्माण झाली. त्यांनी अभ्यासासोबतच इतर विषयांशी सुद्धा आमची मैत्री जमवली. त्यामुळे आमच्या वर्गातील सर्व मुलांची प्रगती झाली. या सर्व शिक्षकांनी आम्हाला ज्ञान दिले, संस्कार दिले, नवी दिशा दिली आणि अशा या शिक्षकांना मी कधीच विसरणार नाही. अशा माझ्या देवतुल्य शिक्षकांनी शेवटी एकच मंत्र दिला की उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी. उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी. नजरेत सदा नवी दिशा असावी. नजरेत सदा नवी दिशा असावी. घरट्याचं काय आहे बांधता येईल केव्हाही. घरट्याचं काय आहे बांधता येईल केव्हाही. पण क्षितिजा पलीकडे जाण्याची पहिलीमध्ये आले त्यावेळी शाळा माझ्यासाठी नवीन होती. या सर्व मैत्रिणींच्या प्रेमामुळे मला शाळेतील सर्व शिक्षकांची ओळख झाली. अशा माझ्या मैत्रिणींसाठी मला एक 4 ओळी म्हणावीशी वाटते. मैत्रिणीच्या नात्याला नसतं कशाचं बंधन. मैत्रिणीच्या नात्याला नसतं कशाचं बंधन. मैत्री म्हणजे सुगंधानं शीतलता देणारं चंदन. मैत्री म्हणजे सुगंधानं शीतलता देणारं चंदन. आमच्या शाळेचे मुख्याध्यापक MT नाईक सर खूप प्रेमळ आहेत. त्यांनी आम्हाला शिस्त लावली, चांगल्या सवयी शिकवल्या. आमचे वर्ग शिक्षक PS कांबळे सर हे खूप शिस्तप्रिय असल्यामुळे आमच्यात प्रगती झाली. ते मुला-मुलींमध्ये मिळून मिसळून राहत. त्यामुळे आमची अभ्यासात आवड वाढू लागली. राम कांबळे सर व विश्वनाथ सर. आत्ताच आपण आपली शाळा पूर्ण डोळे भरून बघितली पाहिजे. कारण नंतर कोणास ठाऊक कधी आपल्याला परत अशा शाळेच्या कपड्यांमध्ये शाळेत परत यायला मिळेल. शेवटी एवढंच म्हणेन, सूर्यासारखे तळपून जावे क्षितिजावरून जाताना. सूर्यासारखे तळपून जावे क्षितिजावरून जाताना. दगडालाही पाझर फुटावा निरोप शेवट घेताना. दगडालाही पाझर फुटावा निरोप शेवट घेताना. काही वर्षापूर्वी माझे या शाळेमध्ये आगमन झाले.
कुटुंबात ज्याप्रमाणे मातीच्या पोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मूर्ती घडवतो, त्याचप्रमाणे या शाळेतील प्रत्येक शिक्षकांनी आम्हाला घडवले. त्यांनी आमच्यावर उत्तम संस्कार केले, आमच्या जीवनाला सुरेख आकार दिला. काही प्रसंगी त्यांनी आमचा दंगा तसेच चिमचिवाटेही सहन केला. आमचे काही चुकल्यावर त्यांनी आम्हाला शिस्त लावली. आमची ही शाळा ज्ञानाचे पवित्र मंदिर आहे. या मंदिरात आम्ही आमचे छंद जोपासले. सर्व धर्म समभाव, राष्ट्रभक्ती, सहकार्य, आदर, बंधुत्व, एकता इत्यादी अनेक गोष्टी इथे आम्ही शिकलो. निरोपाचा क्षण जणू हळव्या त्या फुलांचा, आठवणींची गर्दी जणू क्षण हा विरहाचा. या शाळेत आम्ही खूप काही शिकलो. आम्हाला माहीत आहे आम्ही हे जीवन पुन्हा जगू शकणार नाही. हे घाललेले दिवस आम्ही कधीच विसरणार नाही. या भावुक प्रसंगी तुमच्यापुढे व्यक्त होताना मी ही भावनिक झालो आहे. या शाळेतून बाहेर पडताना अनेक सुंदर आणि गोड आठवणी घेऊन बाहेर पडत आहे. ही आदर्श शाळा आमच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग असणार आहे. आता आम्ही 8वीच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. नवीन स्वप्ने, नवीन उद्दिष्टे आणि नवीन जबाबदाऱ्या आमची वाट पाहत आहेत. आम्ही पूर्ण मेहनत, आत्मविश्वासाने या नव्या आव्हानांना सामोरे जाऊ अशी मी तुम्हाला खात्री देतो. शेवटी मी पुन्हा एकदा सर्व शिक्षकांनी, माझ्या मित्रांचे आभार मानतो. धन्यवाद.